हॅलो फ्रेंड्स, वाचायला वेळ मिळत नाही? सो डोंट वरी, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी काही ऑडिओ बुक्स. म्हणजेच आता तुम्ही कामं करता करताही पुस्तकाचा आनंद घेऊ शकता. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अग्निपंख, जे APJ अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला APJ अब्दुल कलाम यांनी स्वतःच्या भावना मांडलेल्या आहेत. तर आपण ऐकूयात. माझ्या मातापितांच्या स्मृतीस. माझी आई, समुद्राच्या लाटा, सोनेरी वाळू, यात्रेकरूंचा विश्वास, रामेश्वरमची मस्जिद रस्ता, सर्व एकात्म होऊन बनते माझी आई. तू माझ्याकडे येतेस बनून स्वर्गाचे प्रेमळ हात. मला लढण्याचे दिवस आठवतात, जेव्हा आयुष्य होते आव्हान आणि कष्ट. पहाटेपूर्वीच्या काळोखात मैलो गणती चालणे, देवळाजवळ संत वृत्तीच्या गुरुकडे शिकण्यासाठी जाणे, पुन्हा चालणे, दुसऱ्या शाळेत अरबी शिकायला. वाळूच्या टेकड्या चढत रेल्वे स्टेशन गाठणे, वर्तमानपत्रांचे गठ्ठे उचलणे, देवळाच्या गावात लोकांना वाटणे, सूर्योदयानंतर काही वेळाने शाळेत जाणे, रात्रीच्या अभ्यासापूर्वी थोड्या उद्योगाची सायंकाळ. छोट्या मुलाच्या या साऱ्या वेदना. आई, त्या वेदनांचे तू पवित्र आत्मशक्तीत रूपांतर केलंस. 5 वेळा गुडघे टेकवून वाकवून फक्त देवाच्या आशीर्वादासाठी. प्रिय माते, तुझी बलवान निष्ठा तुझ्या मुलांची शक्ती आहे. प्रत्येकाची गरज ओळखून तुझ्यातील उत्तम तू दिलेस. तू नेहमीच देत आलीस, देवावर विश्वासून देत आलीस. मला आठवतो एक दिवस, मी 10 वर्षांचा असताना मी तुझ्या मांडीवर डोके टेकून शांत झोपलो होतो. मोठी भावंडे हेव्याने पाहत होती. पौर्णिमेची रात्र आणि फक्त तुलाच ठाऊक असलेले माझे विश्व. आई, माझी प्रिय आई. मध्यरात्री जाग आली गुडघ्यावर टपटपणाऱ्या तुझ्या अश्रूंनी. तुझ्या मुलाच्या वेदना तुला जाणवल्या. तुझा सांत्वनाचा स्पर्श हळूहळू त्या वेदना शांतवत होता. तुझे प्रेम, तुझी काळजी, तुझा विश्वास, त्यांनी मला शक्ती दिली जगाला निर्भयतेने तोंड देण्यासाठी. त्याची शक्ती सोबतीला घेऊन माझी आई, कयामतच्या दिवशी आपण पुन्हा भेटू. यानंतर मित्रांनो, APJ अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाविषयी थोडासा परिचय दिलेला आहे, तर आपण ऐकू. भारताची तंत्रज्ञानातील झेप, देशाच्या सार्वभौमत्वाची संरक्षण सिद्धतेची ग्वाही जगामधील अनेकांना शंकास्पद वाटते आहे. अशा वेळी हे पुस्तक प्रकाशित होत आहे. इतिहास अभ्यासला तर मानवी समूह कुठल्या ना कुठल्या कारणासाठी एकमेकांशी लढायला सिद्ध झालेला आहे असे दिसून येते. प्राचीन काळी अन्न आणि निवाऱ्यासाठी लढाया होत असत. काळाच्या प्रवाहात पुढे धर्मासाठी आणि आदर्शवादी विचारांसाठी लढाया झाल्या. अलीकडे तंत्रज्ञानाच्या वर्चस्वासाठी आणि आर्थिक सत्तेसाठी अत्याधुनिक युद्ध साहित्य वापरून युद्धे होतात. आणि या 2 शक्ती राजकीय सत्तेशी, विश्व नियंत्रणाशी निगडीत आहेत. गेल्या 1-2 शतकात काही देशांनी तंत्रकौशल्यात प्रचंड झेप घेतली आणि आपल्या हातात स्वार्थासाठी त्यावरचे नियंत्रण हिसकावून घेतले. नव्या जगाचे नेतृत्व असल्याचा दावा हे देश करतात. अशा अवस्थेत 100 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशाने काय करावे? आपल्यासमोर तंत्रकौशल्यात समर्थ होण्याखेरीज पर्यायच उरलेला नाही. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत देश नेतृत्व करू शकेल का? या प्रश्नाला माझे ठाम उत्तर हो असे आहे. मी असा अधिकारपूर्वक होकार का देतो हे माझ्या आयुष्यातील काही प्रसंगांच्या आधारे स्पष्ट करू शकेल. या पुस्तकात वर्णिलेल्या पूर्वस्मृतींना उजाळा देताना त्यातील कोणत्या सांगाव्यात, कोणत्या टाळाव्यात, एकूणातच त्या तितक्या महत्त्वाच्या आहेत का, याबद्दल माझी खात्री नव्हती.
माझे बालपण माझ्यासाठी मौल्यवान आहे, पण इतरांना ते तसे वाटेल का? एका लहान गावातील मुलाच्या यशाची आणि क्लेशाची कहाणी वाचकांना उद्बोधक वाटेल का? माझे ताणाखाली गेलेले बालपण, शाळेतील दिवस, शाळेची फी भरण्यासाठी केलेली लहान सहान कामे, कॉलेज विद्यार्थी असताना मी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला, त्यामागे पैशांचा अभाव हेही एक कारण होते. यामध्ये सर्वसामान्य वाचकाला रस वाटण्यासारखे असे काय आहे? पण मग मला वाटले या सर्वांचा तसा एकमेकात संबंध गुंफलेला आहे. आधुनिक भारताच्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाची नियती ही सामाजिक परिस्थितीत अपरिहार्यपणे गुंतलेली असते. ती स्वतंत्र, वेगळी अशी करता येणे शक्य नाही. म्हणून माझ्या इच्छेप्रमाणे मी पायलट बनू शकलो नाही, किंवा वडिलांच्या इच्छेनुसार कलेक्टर न बनता मी रॉकेट अभियंता बनलो, हे सांगणे मला महत्त्वाचे संयुक्तिक वाटले. ज्या काही व्यक्तींनी माझ्या आयुष्यावर खोलवर परिणाम केला त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानणे हाही हेतू होताच. माझे आई वडील, कुटुंबीय, विद्यार्थी असताना प्रोत्साहन देणारे गुरुजन, व्यावसायिक असताना मला संधी देणारे, मला ओळखणारे सुहृदय, आयुष्यात भेटलेले सहकारी असे होते. याबद्दल मी स्वतःला सुदैवी समजतो. त्या सर्वांचे आभार मानणे हाही हेतू मनात आहे. माझ्या हाताखाली काम करणारे, टीममध्ये सोबत असणारे यांच्याशिवाय माझे काम अपुरे राहिले असते. आमच्या एकत्र स्वप्नांना सत्यात उतरवणे शक्य झाले नसते याचीही मला जाणीव आहे. या संदर्भात आयझॅक न्यूटनचे शब्द मला आठवतात. प्रत्येक संशोधक हा आपल्या पूर्वसुरींच्या मजबूत खांद्यावर उभे राहूनच पुढे जातो. माझ्या यशासाठी भारतीय विज्ञान क्षेत्रातील संशोधकांचा आणि संशोधन परंपरेचा मी ऋणी आहे. प्रोफेसर विक्रम साराभाई, सतीश धवन, ब्रह्मप्रकाश यांनी माझ्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवले, तसेच भारतीय शास्त्रज्ञ जगताला आपले योगदान दिले. त्यांचाही मी ऋणी आहे. 15 ऑक्टोबर 1991 मी वयाची 60 वर्षे पूर्ण केली. त्यानंतर आयुष्य समाजसेवेसाठी व्यतीत करायचे असे मी ठरवले होते. पण त्याचवेळी एकदम 2 घटना घडल्या. एक म्हणजे 3 वर्षे आणखीन भारत सरकारच्या सेवेत घालावी असा प्रस्ताव आला आणि तो मी स्वीकारला. दुसरी, अरुण तिवारी यांनी माझ्या पूर्वस्मृती सांगाव्यात अशी आग्रहपूर्वक विनंती केली. 1982 सालापासून ते माझ्या प्रयोगशाळेत काम करत होते. फेब्रुवारी 87 पर्यंत आमचा एकमेकांशी तसा संपर्क आला नाही. हैदराबादच्या निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील अतिदक्षता हृदयरोग विभागात मी त्यांना 1987च्या फेब्रुवारीत भेटायला गेलो. ते फक्त 32 वर्षाचे होते आणि बहादुरीने जीवनेच्छेशी लढाई करत होते. मी त्यांना म्हटले, मी तुमच्यासाठी काही करू शकतो का? तेव्हा ते उत्तरले, सर, मला तुमचे आशीर्वाद द्या. मग मला दीर्घ आयुष्य मिळेल आणि मी तुमचा एकतरी प्रकल्प पूर्ण करू शकेन. त्या अवस्थेतही कामाची आठवण ठेवायच्या त्यांच्या समर्पित भावनेने मी हेलावून गेलो. ती रात्रभर मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहिले. माझ्या प्रार्थना देवापर्यंत पोचल्या असाव्यात, कारण महिनाभराने ते कामावर रुजू झाले. आकाश क्षेपणास्त्राच्या सांगाड्यावर पहिल्या खेळ्यापासून त्यांनी मेहनत घेतली आणि 3 वर्षात प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यात मोलाची मदत केली. मग त्यांनी माझ्या चरित्रलेखनाला सुरुवात केली. माझ्या तुकड्या तुकड्यांनी सांगितलेल्या आठवणी, हकीकती त्यांनी एका ओघावत्या कहाणीत रूपांतरित केल्या. माझ्या खासगी पुस्तक संग्रहातून त्यांनी फेरफटका मारला आणि मी अधोरेखित केलेले कवितांचे तुकडे या पुस्तकात योग्य जागी विखुरले. माझ्या वैयक्तिक आयुष्याचाच नव्हे तर स्वतःला वैज्ञानिक जगतात मान्यता मिळवण्यासाठी झगडणाऱ्या आधुनिक भारतातील विज्ञान क्षेत्राच्या यशापयशाचा जमा खर्च या पुस्तकात मांडलेला आहे. भारताच्या राष्ट्रीय भावनेची आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी केलेल्या सहकारी प्रयत्नांची
ही माझी कालखंडातील कथा आहे. या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाची निर्मिती करण्यामध्ये देवाचा विशेष हेतू असतो. विशिष्ट कार्यासाठी प्रत्येक जण इथे अवतरतो. मी जे आयुष्यात काही मिळवले ते त्या जगन्नियतांच्या मदतीमुळेच, त्याच्या इच्छेची पूर्तता व्हावी म्हणून मिळवले. त्याने मला उत्तम गुरु देऊन, सहकारी देऊन माझ्यावर कृपेची बरसात केली. त्या सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करताना मी त्याचे गुणगान करतो, अशी माझी भावना आहे. ही सर्व अवकाशयाने, क्षेपणास्त्रे त्याचीच निर्मिती आहे. कलाम नावाच्या एका लहान माणसाला त्यासाठी त्याने निवडले आहे. भारतातील करोडो लोकांना असे दर्शवण्यासाठी की स्वतःला कधीही कनिष्ठ व निराधार समजू नका. आपण सर्व जन्मतः त्या दैवी शक्तीचा, अग्निबिंदूचा अंश अंतरात घेऊन येतो. त्या अग्नीला पंख लाभावेत यासाठी आयुष्यभर आपण प्रयत्न करीत राहावे आणि मग त्या प्रकाशाने जग मांगल्याने भरून जावे. देवाचा आशीर्वाद सदैव तुम्हावर बरसत राहावे. असा परिचय APJ अब्दुल कलाम यांनी अग्निपंख या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, जे की लिहिलेलं आहे अरुण तिवारी यांनी आणि त्याचा अनुवाद केलेला आहे माधुरी शानबाग यांनी. मित्रांनो, यानंतर या पुस्तकात अरुण तिवारी यांनी या पुस्तकेचं प्रास्ताविक अगदी छोट्याशा संवादात दिलेलं आहे. ते म्हणतात, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हाताखाली मी गेली 10 वर्षे काम करत आहे. त्यामुळे मी त्यांचा चरित्रकार बनण्यासाठी कदाचित लायक नसेल आणि माझा तसा हेतूही नव्हता. एक दिवस त्यांच्याशी बोलताना मी त्यांना विचारले, तरुण भारतीयांना तुम्हाला काही सांगायचे आहे का? त्यांचे संदेश देणारे उत्तर मला फार भावले. त्यानंतर एकदा धैर्य एकवटून मी त्यांना त्यांच्या पूर्वजीवनाच्या आठवणीबद्दल विचारणे केली. त्या कालौघात लुप्त होण्यापूर्वी शब्दबद्ध करायची इच्छा व्यक्त केली. मग रात्री उशिरा आणि अगदी पहाटे तारे मावळताना आमच्या एकत्र बैठकांची सुरुवात झाली. त्यांच्या 18 तासांच्या कामाने गच्च भरलेल्या वेळपत्रकातून कसे तरी आम्ही हे जमवले. त्यांच्या कल्पनांची भरारी आणि सखोलता मला मंत्रमुग्ध करत होती. त्यांच्यामध्ये प्रचंड जीवनेच्छा वास करत आहे आणि त्यामुळेच कल्पनेच्या साम्राज्यात विहार करणे त्यांना आनंद देते. त्यांचे बोलणे समजणे नेहमीच सोपे जाई असे नाही, पण ते खूप उत्साहवर्धक आणि ताजेतवाने वाटे. काही वेळा ते सरमिसळ झालेले, मार्मिक व अलंकारिक असे बोलत, पण सावकाश त्यांच्या मनातून बाहेर उसळणाऱ्या आठवणींना, विचारांना सलग असा ओघ आला. मी हे पुस्तक लिहायला बसलो तेव्हा वाटले की त्यासाठी माझ्यापेक्षा अधिक ताकदीच्या माणसाची गरज आहे. पण एकदा या कठीण कार्याची कल्पना आली, नीट आकलन झाले आणि या चरित्राचे लेखन करायचा सन्मान मिळाला. याबद्दल आनंद झाला. हे कार्य पूर्ण करण्यासाठी मला धीर मिळू दे, तेवढी कुवत येऊ दे, अशी मी प्रार्थना केली. सर्वसामान्य भारतीयांसाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. त्यांच्याबद्दल डॉक्टर कलामना आत्मीयता वाटते आणि ते त्यापैकी एक आहेत. सर्वसामान्य, साध्या, विनम्र माणसांशी त्यांच्या मनाची तार सहजपणे जुळते. त्यांच्या स्वतःच्या साधेपणाची आणि आंतरिक धार्मिक वृत्तीची ही खूण आहे. मला हे पुस्तक लिहिताना मी पवित्र तीर्थक्षेत्री जातो आहे असे वाटले. डॉक्टर कलामच्या आयुष्यातून मला एक प्रकर्षाने शिकता आले की आपल्या स्वतःमध्ये सुप्त असलेल्या अंतर्गत ज्ञानाशी एकरूप होणे हा जीवनातील खरा आनंद मार्ग आहे. प्रत्येकाचा तसा शोध घेणे हा जन्मदत्त अधिकार आहे. या पुस्तकाच्या वाचनापैकी अनेक जण डॉक्टर कलाम यांना प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत, पण या पुस्तकाच्या सहवासातून त्यांना भेटणे तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमचे वैचारिक तात्विक पातळीवर मैत्र जुळेल.
डॉक्टर कलाम यांनी सांगितलेल्या सर्वच प्रसंगांचा, घटनांचा मी पुस्तकात समावेश करू शकलो नाही. खरे म्हणजे हे पुस्तक त्यांचे एक रेखाचित्र आहे. काही प्रकल्पांच्या संदर्भात काही जणांचा उल्लेख अनावधानाने राहिला असेल, काही महत्त्वाच्या घटनाही नोंदल्या गेल्या नसतील. पहिल्या 25 वर्षाच्या त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात मी त्यांच्या समवेत नव्हतो. तेव्हा काही प्रसंग पुढे मागे झाले असतील, थोडे बदल झाले असतील. अशा त्रुटींना हेतुपूर्वक नसेन, पण पूर्णपणे मी जबाबदार आहे. अशा प्रकारचे प्रास्ताविक अरुण तिवारी यांनी केलेली आहे. धन्यवाद.